मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत जितेंद्र भावे. नासिक की जनता के 35 करोड़ रुपए बचा के दिए। इस नासिक का जो खासदार थे गोडसे साहब, उनके खुद के रिश्तेदार जो थे, उनकी हर कोरोना में तो हर आदमी ने काम कर सुनिए, भारत संघ ने जो काम किया, भारत संघ जो काम किया, भारतवर्ष या चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. ओरडाआरडाचा राजकारणाचा आम्हाला धिक्कार आहे, अशी आरडाओरडी आम्हाला मान्य नाहीये. मुख्य प्रश्न आहे मुलांना नोकऱ्या नाहीये. नोकऱ्या हव्या असतील तर इंडस्ट्रियलायझेशन पाहिजे. इंडस्ट्रियलायझेशन होत नाहीये आणि AI सारखं मोठं भूत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भूत आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. डॉक्टर आज नाकाम होणार आहे, तुमचा आर्किटेक्ट नाकाम होणार आहे, CA नाकाम होणार आहे. ही वेगळी बेरोजगारी, तिचं आमच्यावर सगळं टेन्शन आहे. आणि 40,000 रुपये महिना कमवणारा जो माणूस आहे त्याला सुद्धा रेशनचं धान्य आज खावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे आणि रेशन दुकानदार आणि जिल्हाधिकाऱ्यापर्यंतची साखळी ते त्याचं हक्काचं रेशन सुद्धा त्याला मिळू देत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या नाशिकच्या जनतेसमोर आहे. भय, MDचं भय आमच्याकडे इतकं भयंकर आहे तर MD सगळीकडे सर्रास मिळतोय. ती तरुणाई त्याच्यात डुबलेली, हाताला काम नाही, खूप काही क्षमत नाहीये. काय करताय हा आमच्यासाठी खरा प्रश्न आहे. आणि ज्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या पक्षांना इथं बोलावलं गेलं त्यांचं कोणाचं काहीच ऐकून घेतलं नाही. या TV9 भारतवर्षाच्या चॅनलला आरडाओरडा आणि आरडाओरडा या व्यतिरिक्त काहीच घडलेलं नाही. लोकांना त्यांचं मत व्यक्त करताच येत नाही, करू दिलं जातच नाही. जनतेला उकसून दिलं जातं आणि आरडाओरडा केला. आजच्या दिवशी भावे सरांनी जसं सांगितलं, TV9 भारतवर्षाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आमच्या उजव्या बाजूला महाविकास आघाडीचे लोक होते आणि डाव्या बाजूला महायुतीचे लोक होते. यांचं दोघांचंही सत्तेसाठी ओरडणं चाललेलं होतं. एक सत्तेसाठी रडत होते तर एक सत्ता होताना दिसत आहे, हे सगळं दिसत होतं. पण नाशिकचे प्रश्न कोणीच मांडले नाही. या नाशिकमध्ये आरोग्याच्या धज्जिया उडल्या. एका दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये किती मुलं एक्सपायर झाले हे आता 2-3 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. नंतर कोरोना काळामध्ये काय काय धज्जिया उडाली त्यावेळेस मान्य जितेंद्र भावे सरांनी लोकांना मदत केली. करोडो रुपये लोकांचे वाचवले, कारण जी होणारी लूट थांबवली. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा नाशिकमध्ये जरी शैक्षणिक सुविधा बऱ्याचशा असल्या पण तरी इतक्या महागड्या आहेत की सर्वसामान्य जनतेला शिक्षण घेणं महाग झालेलं आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थांची एवढी मोठ्या प्रमाणात माफिया आहे तिथे की अक्षरशः आता शालिमार भागात सुद्धा गेलं तरी तिथे वास येतो वेगवेगळ्या याचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चांगले रस्ते उतरले जातात आणि पैसे घालण्यासाठी केले जातात. तर ह्या एक ना अनेक समस्या लोकांच्या असताना नुसतं आरडाओरड करून तुझ्यापेक्षा मी किती भारी, माझ्यापेक्षा तू किती भारी, ही स्पर्धा यांची चालली आहे. म्हणून आम्ही जनतेचा जे भ्रमनिराश होतोय वारंवार, म्हणून आम्ही जितेंद्र भावे सरांची उमेदवारी नाशिककरांच्या आग्रहास्तव देत आहोत. आणि नाशिककरांनी जितेंद्र भावेंना आपलं मत 100% द्यावं. कारण जितेंद्र भावे मत कटवा आदमी नाही तर मत यशस्वी करणारा माणूस आहे, असं आवाहन यातून मी करतो. धन्यवाद.